स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांची हे सरकार लूट करत आहे। 1000 रुपये देण्याची परिस्थिती मुलांची नाही। सरकार हे लोकांसाठी असते, लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी नाही। आम्ही हा मुद्दा अधिवेशनात मांडल्यावर फडणवीस यांनी आम्हाला उत्तर दिले की आताची पिढी सिरियस नाही, मात्र आताची तरुण पिढी सिरियस आहे हे या पदयात्रेतून दाखवून देणार आहोत। येत्या अधिवेशनात आम्ही परीक्षा शुल्क व सरकारी नोकरी भरतीबाबत मुद्दे मांडू, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले। मी बीडला स्वतः गेलो होतो। बीडमध्ये जी जाळपोळ झाली त्याच्या मागे एक शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता। पोलीस 7 तास जाळपोळ चालू होते तेव्हा शांत बसले होते। पोलीस केव्हा शांत बसतात? जेव्हा सत्तेतला एखादा व्यक्ती त्यांना आदेश देतो शांत बसा, आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जाळपोळ करत मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथं झाला, जाळपोळ झाली। त्यामुळे बीडला जे घडलं, आम्हाला असं वाटतं की लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषातून आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी जानेवारीपासूनच कदाचित महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे वातावरण करण्याचा प्रयत्न हा केला जाईल। त्यामुळे सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना, शहरी भागातल्या लोकांना मी विनंती करतो की महाराष्ट्र शांत ठेवणं हे सामान्य लोकांच्या हिताचं आहे। राजकीय द्वेषातून जर कोणी जाळपोळ करत असेल, प्रोफेशनल गुंड आणून जर जाळपोळ करत असेल तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण समजून घेतल्या पाहिजे। एवढीच विनंती आणि आव्हान महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आम्ही सर्वजण मिळून करतो। आमची सरकार पाडली आहे। खरं तर ते असे का बोलले हे मला सांगता येणार नाही, कारण कार्यकाळ हा संपला होता, इलेक्शनला समोर जावं लागत होतं। त्यावेळेस हवा ही मोदी साहेबांची होती। खरं तर चव्हाण साहेबांना असं वाटत होतं की केंद्रात आणि राज्यात आपलं परत एकदा सरकार येईल। जेव्हा केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असेल तेव्हा आरक्षण देणं सोपं असतं, कारण का तुम्ही 2018ला बघितलं असेल, घटना दुरुस्ती करून 50%च्या पुढे 10%चं आरक्षण हे EWS कोट्याच्या माध्यमातून मिळालं। तसंच परत एकदा घटना दुरुस्ती करून आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देता येईल, मुस्लिम समाजाला देता येईल, धनगर समाजाला देता येईल, लिंगायत समाजाला देता येईल, तसंच बंजारा समाजाला देता येईल, सगळ्यांना देता येईल। पण त्यासाठी केंद्रात आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे। आता योगायोग असा आहे की BJPची सत्ता ही केंद्रात सुद्धा आहे, राज्यात सुद्धा आहे। आम्ही हेच सांगतोय, तुम्ही राज्यात गोंधळ घालण्यापेक्षा, राज्यात नुसती चर्चा करण्यापेक्षा एकदा तरी केंद्रात जावा, केंद्रातल्या नेत्याशी तुम्ही बोला, चर्चा करून मार्ग काढा। पण राज्यातले जे BJPचे नेते आहेत त्यांचं धाडच नाही केंद्रात जाऊ सामान्य लोकांचे प्रश्न मांडायला। आपण 24 तारखेपर्यंत वाट बघूया, पण विषय मार्गी लावायचा असेल तर केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय हा विषय मार्गी लागू शकत नाही, असं आम्हाला सांगताय। चव्हाण साहेबांचं हेच म्हणणं होतं की केंद्रात राज्यात जर काँग्रेसचं सरकार असतं तर कदाचित हा आरक्षणाचा मुद्दा हा कायमस्वरूपी संपला असता। कोल्हापुरात हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला, नागपुरात झाला, अमरावतीमध्ये झाला, पण त्याला खूप प्रमाणे यश आलेलं दिसत नाही। त्यामुळे भाजपला आता कदाचित कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न ते करतील। बीडमध्ये जे घडलं त्याचाच एक तो प्रकार होता, पण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर संतांचा विचार आणि थोर व्यक्तींचा विचार हा खूप रुजलेला आहे, लोकांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे लोकांनी ठरवलं तर कितीही विष पेरलं गेलं तर त्याला प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही, पण भीती नक्कीच वाटते, कारण का जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीची सुद्धा ताकद आहे, पण लोकशाहीची ताकद त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे असं आम्हाला वाटतं। आणि डिसेंबर अखेरेसपर्यंत हे सरकार टिकेल असं आम्हाला याच्यासाठी वाटत नाही, कारण का जे नेते आहेत, मुख्यमंत्री वेगळंच काहीतरी बोलतात, आज वेगळं बोलतात, उद्या वेगळं बोलतात, उपमुख्यमंत्री वेगळ्याच बाजूला काहीतरी बोलत असतात, मंत्र्यांचं काय चाललंय त्यांनाच कळत नाही, मंत्र्यांमध्ये वाद आहे। एक मंत्री कॅबिनेटमध्ये न बोलता रस्त्यावर येऊन आक्रमक भाषण करतात। कॅबिनेटमध्ये तुम्हाला ताकद आहे, तुम्ही संविधानिक पद तिथं आहे, तर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर येऊन वाद का निर्माण करतायत? या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना या सरकारमध्ये गोंधळ आहे, हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं। दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असताना त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही। तसंच तुम्ही बघितलं तर युवांचे प्रश्न बेरोजगारीचे खूप मोठे आहेत, त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही, इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येत नाही। या सगळ्या गोष्टीकडे बघत सरकारला पदाचं पडलंय, लोकांचं पडलं नाही, पण आम्हाला लोकांचं पडलंय, लोकांसाठी आम्ही संघर्ष करत राहू। त्या संदर्भात काय सांगा? हे सरकार सामान्य लोकांचे जे मुलं मुली आहेत, जे स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने लूट करत आहेत। 1000 रुपये देण्याची परिस्थिती आज या युवांची नाही। काही लोक उसने पैसे घेत आहेत, कुणी व्याजावर घेत आहेत, कुणी अजून कोणाकडनं तरी घेत आहेत।
असा हजार करून 15-20 हजार रुपये मुलांनी आत्तापर्यंत शुल्क भरलेले आहेत. सरकार हे लोकांसाठी असतं, लोकांकडनं पैसे वसूल करण्यासाठी नसतं. जेव्हा मुद्दा आम्ही हा अधिवेशनामध्ये मांडला तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला उत्तर असं दिलं की आत्ताची पिढी सिरियस नाही. ही पदयात्रा करत या सर्व लोकांना विश्वासात घेत आम्ही दाखवत आहोत की ही पिढी सिरियस आहे युवांच्या प्रश्नांबाबत. आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा परत एकदा शुल्काबद्दल तसंच सरकारी भरतीबद्दल आम्ही मुद्दे मांडणार आहोत आणि या सरकारला ते मान्य करायला सुद्धा लावणार आहोत. दादा, खरी राष्ट्रवादी कोणाची आता याच्यावर सुनावणी सुरू झालेली आहे, काय मत आहे? खरी राष्ट्रवादी ही लोकांची आहे. लोक आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवतात. जे काय आमच्या पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, ते आदरणीय पवार साहेबांच्या बाजूले आहे. त्यामुळे कितीही चर्चा झाली तरी राष्ट्रवादी ही आदरणीय पवार साहेबांकडेच राहणार. मतदार लोक सुद्धा पवार साहेबांबरोबर आहेत. त्यामुळे जे लोक स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी सत्तेत जाऊन आज बसलेले आहेत त्यांची भाषा कशी बदलली हे आपण सर्वांनी बघितलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पक्ष त्यांच्याकडे नसणार हे आपल्या सर्वांना विश्वासाने मी इथं सांगतो. पक्षवाढीसाठी मोठा आता संघर्ष करावा लागणार आहे. पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. काय तुमची भूमिका असणार आहे पुढची? पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागेल असं मला वाटत नाही. पण संघर्ष खऱ्या अर्थाने गाडी पूर्णपणे बंद करा, आवाज संघर्ष जो करावा लागणार आहे तो पक्ष वाढवण्यासाठी करावा लागेल असं वाटत नाही. पण तो संघर्ष खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने राजकारण खालच्या लेवलला गेलेलं आहे, द्वेषाचं राजकारण भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न, मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न जो सत्तेच्या लोकांनी केला जातोय आणि जे विष पेरलं जातंय त्याच्या विरोधात सर्व लोकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल. लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. पण लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते लढत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे लोक आमच्यावर विश्वास ठेवतील आणि येत्या काळामध्ये हे द्वेषाचं राजकारण कुठेतरी संपेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं.